महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामती इथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया या घटनेवर सध्या उमटत असून हा खरंच अपघात होता की घातपात असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। चला तर अपघाताच्या आधी नेमकं काय घडलंय, हा अपघात नेमका कसा झालाय, त्या प्रत्येक मिनिटाची सविस्तर आणि अधिकृत माहिती समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार हे 66 वर्ष 6 महिने 6 दिवस जगले आणि अखेर नियतीनं घात केलाय। बारामती इथे भीषण विमान अपघातामध्ये दादांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यावेळी त्यांच्यासोबत कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवासी सुद्धा प्रवास करत होते। दरम्यान राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सुरू होती। त्यासाठी अजित पवार हे बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते आणि त्याच वेळी बारामती इथे उतरत असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। मात्र हा अपघात नेमका कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडलेला असून याबद्दलच मिळालेल्या माहितीनुसार कमी दृश्यमानतेमुळेच म्हणजेच समोर कमी दिसत असल्यामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलेलं आहे, ज्यामुळे यावेळी पायलटचा धावपट्टीचा अंदाज आला नाही आणि विमान लँडिंगच्या वेळी क्रॅश होताच पेटलं आणि विमानाचा पुढचा भाग हा जळून अक्षरशः खाक झालाय। दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA बारामती इथे झालेल्या विमान अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम हा स्पष्ट केलेला आहे, जो असा आहे की 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:10 अजित पवारांच्या विमानाने टेक ऑफ घेतलं होतं। त्यानंतर 8:18 विमान VISSK ने पहिल्यांदा बारामती ATC सोबत संपर्क साधला होता आणि त्यावेळी विमान बारामतीपासून सुमारे 30 नॉटिकल मैल अंतरावर होतं। त्यानंतर हे विमान पुणे अप्रोच मधून बारामती ATC कडे सोपवण्यात आलं। ATC कडून वैमानिकांना वारा कमी असल्याची आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती देण्यात आली। त्यामुळे दृश्य हवामान परिस्थितीत लँडिंग करण्याचा हा सल्ला देण्यात आला होता। विमानाने रनवे 11 वर लँडिंगसाठी अंतिम अप्रोच घेतला, मात्र क्रूला रनवे दिसत नसल्याने पहिल्या प्रयत्नामध्ये गो अराउंड करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा एकदा रनवे 11 वर अप्रोच घेत असल्याची माहिती क्रूने दिली। ATC ने रनवे दिसल्यास कळवल्यास सांगितलं आणि काही क्षणांनी क्रूने रनवे दिसू लागल्याची सुद्धा माहिती दिली। सकाळी 8:43 विमानाला रनवे 11 वर उतरवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली, मात्र त्यावर क्रू कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि सकाळी 8:46 सुमारामध्ये ATC ला रनवे 11च्या सुरुवातीच्या भागाजवळच आगीच्या ज्वाळा दिसल्या आणि त्यानंतर तातडीने आपत्कालीन सेवा या घटनास्थळी दाखल झाल्या। अपघातग्रस्त विमानाचे अवशेष रनवे 11च्या थ्रेशहोल्डच्या डाव्या बाजूला आढळून आले, म्हणजेच बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती। यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीनं विमान उतरवावं लागत होतं, पण धावपट्टीच दिसत नव्हती। तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा एकदा आकाशात झेपावलं। आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा एकदा लँडिंग करायला सुरुवात करण्यात आलं। दुसऱ्यांदा लँडिंग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही। एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेलं। पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या 4 ते 5 सेकंदामध्ये विमानाचा मोठा स्फोट झाला। ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते अशा विमानतळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज हा घ्यावा लागतो, पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्यामुळे वैमानिकाला हा अंदाज आला नाही आणि यामध्ये अजित पवारांसह विमानातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। अपघातापूर्वी पायलटने मेडे हा कॉल सुद्धा केला होता। DGCAच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीतील विमानतळ टेबल टॉप रनवे प्रकारचं आहे। हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडिंग होईल असं वाटलं होतं, मात्र जमिनीपासून 100 फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं। विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधीच जमिनीला धडकलं आणि यानंतर मोठा आवाज झाला आणि 4 ते 5 स्फोट घडले। या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेने धाव घेतली, मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्यामुळे
कुणालाही यामध्ये वाचवता आलेलं नाहीये. दरम्यान अजित पवारांचं विमान लिअरजेट 45 XR प्रकारचं विमान होतं. या विमानातून एका वेळी साधारण 8 प्रवासी हे प्रवास करू शकतात. हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारण 2235 नॉटिकल मैलापर्यंत म्हणजे सुमारे 3.5 ते 4,000 किलोमीटर रेंजमध्ये जलद प्रवास करू शकतं. बारामतीमध्ये कोसळलेलं हे विमान नवी दिल्ली स्थित VSR एव्हिएशन या खाजगी एअरलाईनच्या सेवेमध्ये होतं. 2010 पासून म्हणजेच 16 वर्ष हे विमान कार्यरत होतं आणि ज्या रनवे 11 वर म्हणजेच आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं, तिथे रनवेच्या आधी एक डिप्रेशन म्हणजेच दरीसारखा थोडा खोलगट असा भाग असल्याचं सुद्धा अपघात स्थळाच्या फोटोवरून दिसून येते. आता या अपघाताचा तपास नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB याकडे सोपवण्यात आलेला असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान अजित पवारांचे वडील समान असणारे काका म्हणजेच शरद पवार यांनी थेट बारामती गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती सुद्धा घेतली. अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं असा प्रश्न त्यांनी विचारला. शरद पवार यावेळी काहीसे भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. दरम्यान अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे पवार कुटुंबियांची ही न भरणारी हानी आहे आणि यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अश्रूंचा सुद्धा बांध फुटल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जनता दादांच्या शेवटचं दर्शन घेण्यासाठी निघालेली असून सर्व पक्षांचे नेते मंडळी, पक्षाचे कार्यकर्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत असं म्हटलं गेलंय. परंतु जाता जाता पुन्हा एकदा लवकरात लवकर या अपघाताचा तपास लागावा हीच अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि सगळ्यांनाच हे दुःख पचवण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना.